नवनाथजी, आपल्यासोबत दानवेजी देखील फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। दानवेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की नवनाथजी म्हणालेले आहेत की ठोस पुरावे असतील तर नक्कीच कारवाई होणार आहे। आता तुमची काय यावर प्रतिक्रिया आहे? हे पहा, मी पुरावे असल्यावरच हे केलेलं आहे। नवनाथजी मोठं भाषण देत आहेत। माझा मुद्दा एवढाच आहे की कॉन्ट्रॅक्ट घेताना बँक गॅरंटी देताना ती बँक अधिकृत असावी लागते, तेवढी आर्थिक ताकद असावी लागते त्या कंपनीची। ती नसताना यांनी चुकीची बँक गॅरंटी, उगाच भाषण हे केलं ते केलं, याला काय अर्थ आहे? बँक गॅरंटी चुकीची दिली, याचे पुरावे 5 गुन्हे दाखल झाले। हे माझा मुद्दा असा आहे की बड्या राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याशिवाय, बड्या अधिकाऱ्यांशिवाय होत नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी, हा माझा मुद्दा आहे। बाकी शेतकऱ्यांना मिळालं हे मिळालं ते आम्हाला माहिती आहे। काय मुंबईत बसून भाजपच्या एसी कॅबिनवर आम्ही बोलत नाही, आम्ही शेतापातातून बोलणारे लोक आहोत। नवनाथजी, अंबादास दानवे म्हणतायत की बँक गॅरंटी चुकीची होती, काय सांगाल तुम्ही यावर? याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर निश्चितपणे कारवाई होईल। चुकीच्या पद्धतीनं योजना लादणं किंवा चुकीच्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली असेल तर निश्चितपणे दोषींवर कारवाई केली जाईल, याच्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही। परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार नाहीये, हे वसुलीचं सरकार नाहीये, वाझेंना पाठीशी घालणारे सरकार नाहीये। कुणी दोषी असेल तर निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस योग्य ती कारवाई करतील। बरं, धन्यवाद। तुम्हा दोघांचेही मनापासून आभार। तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। अंबादास दानवेजी त्यांनी देखील प्रतिक्रिया समोर दिलेली आहे। त्यांनी हा आरोप केलेला आहे आणि नवनाथ बन जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी हे संपूर्ण घोटाळ्याचे आरोप आहेत ते फेटाळलेले आहेत। एक मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत तब्बल 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय असा आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलेला आहे। मात्र हे सर्व आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी फेटाळून लावलेले आहेत।